स्प्लेंडर मोटारसायकलचा फॅन ठरला चोर. पुण्यातून 40 मोटारसायकल चोरी. गुन्हे शाखेची मोठी कारवाई. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक करत तब्बल 40 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 21,66,000 रुपये एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अशफाक इशाक पठाण, वय वर्ष 32 असे असून तो राहणार मुक्काम पोस्ट पाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अशफाक पठाण हा स्प्लेंडर मोटरसायकलचा मोठा चाहता होता. त्याला स्प्लेंडर मोटरसायकल खूप आवडत असल्याने सुरुवातीला त्याने एक स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केली. त्यानंतर त्याला मोटरसायकल चोरी करण्याची सवय लागली आणि तो सराईत चोर बनला. मागील 2 ते 3 वर्षांपासून आरोपी पाथर्डी येथून बसने पुण्यात येत असे आणि शहरातील विविध ठिकाणाहून मोटरसायकली चोरी करून त्या आपल्या गावी घेऊन जात होता. काही मोटरसायकली तो साठवून ठेवत असे, काही मागणीप्रमाणे त्या विक्रीस काढत होता. वाहन विक्री करताना तो फायनान्स कंपनीचे हप्ते थकवल्यामुळे गाड्या जप्त करून आणल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करत असे. विशेषतः ग्रामीण भागात तो या मोटारसायकली विक्री करत असल्याचे तपासात समोर आलेलं आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या 40 मोटारसायकलपैकी 34 वाहन चोरीचे गुन्हे पुणे पोलीस जिल्ह्यातील असल्याचे उघड झालेले असून या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत. जवळजवळ 22 लाखापर्यंत मोटरसायकल 40 मोटरसायकल जप्त करण्यात आले. नक्की काय प्रकार होता, कशा पद्धतीने आपण कारवाई करण्यात आली? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सरांच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवसापासून आम्ही विविध मोहिमा राबवल्या होत्या. त्याच्यातली ही एक मोहीम होती की ज्याच्यामध्ये चोरीला गेलेल्या गाड्यांच्या विषयी काही कुठली एखादी गँग कार्यरत आहे का आणि असल्यास त्याला जेरबंद कसं करता येईल, तर यासाठी त्यांनी आम्हाला आदेशित केलं होतं. त्यामध्ये DCP शिवाजी पवार, ACP विशाल हिरे आणि आमचे युनिट 2चे PI अरविंद पवार यांनी अतिशय कसोशीने प्रयत्न करून अंदाजे 40 गाड्या अशफाक पठाण नावाच्या आरोपीकडून त्याचा मुकुंद नावाचा एक साथीदार आहे त्यांच्यासह हस्तगत केलेले आहेत. 2 तारखेला जी बावधन पोलीस स्टेशनमधून गाडी चोरवली गेली होती त्या गाडीचा माग घेताना त्याचा अंदाज घेत आणि CCTVच्या कॅमेराचं निरीक्षण आणि ॲनालिसिस करता करता त्यांनाही पूर्ण या चेनचा पत्ता लागलेला आहे आणि आत्तापर्यंत आम्ही 40 गाड्या हस्तगत केलेल्या आहेत. त्यात अंदाजे गाड्यांची किंमत 20 ते 22 लाख रुपये आहे. अंदाजे यामध्ये आणखी गुन्हेगार असण्याची शक्यता आहे? हो, आणखी गुन्हेगार असल्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत त्याचा एक मीडिएटर आहे मुकुंद नावाचा. मुकुंदला आम्ही ताब्यात घेतलेला आहे, पाटोद्याचा आहे तो. अजून कोणी मध्यस्थ त्याच्यात आहेत का आणि त्यांच्याकडून काही त्यांनी गाड्या अजून काही लोकांना विकल्यात का याचा आम्ही खात्री करत आहोत. आता तो आमच्या ताब्यात आहे. त्यांच्यावर काय पहिले गुन्हे आहेत? हो बरोबर, त्यांच्यावरती गुन्हे आहेत. इतर पोलीस स्टेशनमध्ये नगर जिल्ह्यामध्ये मला वाटतं गुन्हे आहेत त्यांच्यावरती. त्याला वेळ 2 व्हीलरच आहे. त्याला स्प्लेंडर गाडीचं वेड आहे. त्या 2 कारणं आहेत. तर त्याला एक कारण असं आहे की ती स्प्लेंडर गाडी ही ॲव्हरेज चांगलं देते आणि काही दिवसानंतर तसं चावी घासली गेल्यानंतर साधारणपणे कुठल्याही चावीने ती उघडली जाते. आणि दुसरा भाग असा आहे की ही गाडी याच्या व्यक्तिगत आवडीची असल्यामुळे त्यांनी चोरी केल्या असं त्याचं सांगणं आहे. सर, विक्री करताना काय कारण सांगत होते आणि कशा पद्धतीने? हां, विक्री करताना काही दिघीच्या इथे एका ओपन ग्राउंडवरती त्या गाड्या ठेवत होते आणि तदनंतर मुकुंदाच्या मार्फतीने त्याला काही निरोप आल्यानंतर काही गुणी विक्री आहे, सेकंड हँड गाडी शोधतोय, तर त्याला जाऊन सांगायचं की ही गाडी आहे माझ्याकडं स्प्लेंडर, ती आम्ही विकायला तयार आहोत. अंदाजे घासाघीस करून किंमत ठरायची आणि त्यानंतर डुप्लिकेट चाव्या तयार केलेला तो त्याला देऊन टाकायचा आणि सांगायचा पैसे वगैरे आल्यानंतर की तुला कागदपत्र काही दिवसात देतो. तर ग्रामीण भागामध्ये ते कागदपत्र फार काही नंतर चेक होत नसतात आणि त्यामुळे ते बेमालूमपणे ती गाडी लपून जायची. कोणत्या कलमांतर्गत ही कारवाई करण्यात आली? 379 म्हणजे चोरीच्या कलमांतर्गत. जुनं 379, आत्ताचं काय रे 303. त्या सर्व गाड्या त्यांनी ग्रामीण भागातच नेऊन घेतल्या. हां, शहरामध्ये चेक होते ना गाडी, बऱ्यापैकी चेक होते. ट्रॅफिकवाल्यांकडे चेक होते, नाकाबंदीमध्ये चेक होते. ग्रामीण भागात त्याची शक्यता कमी असते, होत नाही असं भाग नाही, पण अतिग्रामीण भागात तर अजून शक्यता कमी असते. याच वाहन चोरीच्या अनुषंगाने चोर होऊ नये इतर नागरिकांना, स्थानिक नागरिकांना काय आवडतं? माझ्या एक लक्षात आलं की त्यांनी मास्टर की लावून त्यांनी गाड्या ह्या चोरलेल्या आहेत. तर मास्टर की लावल्यामुळे आपलं जे काही हँडल लॉक असतं त्याच्यासोबत अजून एक लॉक असावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, साधारणपणे आता शक्यता नाही प्रत्येक ठिकाणी, तुमचं नेहमीचं ठिकाण आहे जिथं काही कव्हरेज असेल CCTVचं, अशा ठिकाणीच आपल्या गाड्या पार्क कराव्यात. आणि लास्टली, गाडी पार्क करून जात असताना अननोन ठिकाणी जर जात असाल गाडी पार्क करून, त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. गाडी चोरी करण्याची सुरुवात करताना